दरम्यान काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवरती केलेल्या टीकेवरून राजकारण चांगलंच पेटलं। सर्व पक्षांनी जोरदार निशाणा सुद्धा साधलेला आहे। नेमकं काय काय घडलं, काय प्रतिक्रिया आल्यात राजकीय नेत्यांच्या, पाहूयात। काँग्रेसच्या काही भिकारड्या ट्रोलर्सनी ज्या पद्धतीने मुक्ताफळं उधळली आहेत, ती मुक्ताफळं भविष्यात त्यांना चाखावी लागतील। तुर्तास इतकंच आमचं सांगणं आहे की महिलांना कमजोर समजण्याची जी चूक ही वारंवार काही अपप्रवृत्ती करतात, आज त्यामध्ये काँग्रेसचा नंबर लागलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावं, नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल, एवढं मात्र काँग्रेसने लक्षात घ्यावं। गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही। इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं, त्याला तुम्ही न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता। फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे, तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं येऊ शकणार नाही। ज्यांनी असा उल्लेख केला असेल त्यांचा तर मी निषेध करतोच, पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाहीये। आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कोणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी ही आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कोणी हे केलं त्याचा निषेध करतो। वहिनी यांची बूज ठेवू नका। तुमचा ठसा जसा पवार साहेबांनी, अजित पवारांनी उठवला होता, मला महापौर असताना 10 वेळा तरी ते भेटले असतील आणि 10 वेळा भेटण्यामध्ये त्यांनी मला जे मोटिवेट केलं ते अप्रतिम होतं। त्यामुळे मला असं वाटतं स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे, पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे। सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी, पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत। गुंगी गुडिया म्हणून कुणाला हिनवत जात होतं याचं आत्मपरीक्षण काँग्रेसने करावं। काँग्रेसचं युपीएचं सरकार असताना 10 वर्षाच्या काळात मौनी बाबा म्हणून कोण काम केलं? कोणी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान पद असताना देखील सोनिया गांधी सांगतील तेच, राहुल गांधींनी तर कायदा संसदेमध्ये फाडून टाकला होता, अशा पद्धतीची अवस्था त्यावेळेला युपीएच्या काळामध्ये होती। त्यामुळे गुंगी गुडिया कोण आहे याचं आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांनी करावं। त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाहीयेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे। श्रीमती सुनेत्राताई पवार यांना काँग्रेस पक्षानं गुंगी गुडिया म्हणणं म्हणजे काँग्रेसवाल्यानं त्यांच्या संस्कृतीची, अवकातीचं दर्शन दाखवून दिलंय। वास्तविक पाहता या राज्यातील माता भगिनीचा फार मोठा अपमान काँग्रेस पक्षानं केलाय। माझी तर अशी मागणी आहे की त्यांनी अगोदर काँग्रेसनं पवारांची माफी मागायला पाहिजे। त्यांना हिनवायचं आणि अपमान करायचा हे लोकशाहीमध्ये काँग्रेसला शोभत नाही।
आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून. तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे.